नमस्कार मित्रांनो, आता राज्यभरामध्ये आपले सरकार सेवा केंद्र यांची संख्या ही वाढवली जाणार आहे। या संदर्भात अधिकृत अशी अपडेट ही आलेली आहे। त्याच विषयी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात अधिकृत अशी माहिती ही दिलेली आहे। त्यानुसारच आता राज्यभरामध्ये आपले सरकार सेवा केंद्र यांची संख्या ही वाढवली जाणार आहे। त्याविषयीच विधान परिषदेमध्ये अधिकृत अशी घोषणा ही करण्यात आलेली आहे। नवीन नियमानुसार ग्रामपंचायत स्तरावर 5000 पेक्षा जर लोकसंख्या कमी असेल तर अशा गावांसाठी एक ऐवजी 2 आपले सरकार सेवा केंद्र हे दिले जाणार आहेत आणि त्यासोबतच 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 2 ऐवजी 4 सेवा केंद्र देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर ब्रह्ममुंबई महानगरपालिका या क्षेत्रामध्ये 25000 या लोकसंख्येसाठी एक ऐवजी 2 केंद्र, तर इतर महानगरपालिका व नगर परिषद या क्षेत्रामध्ये 10000 लोकसंख्येसाठी एक ऐवजी 2 सेवा केंद्र देण्यात येणार असं आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसारच ग्रामीण भागातील सेवा केंद्रांबाबत प्रत्येक नगरपंचायतीसाठी एक ऐवजी 2 सेवा केंद्र, तर 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीसाठी 2 ऐवजी 4 सेवा केंद्र असा विस्तार हा केला जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या नव्या घोषणेनुसार प्रत्येक गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र ऐवजी 2 आपले सरकार सेवा केंद्र हे दिले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या गावामध्ये जर एक आयडी असेल तर तुम्ही पण दुसऱ्या आयडीसाठी अर्ज करू शकता। त्यामुळे मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे। लवकरच या संदर्भात अर्ज हे देखील सुरू होणार आहेत। नव्या अर्जासंदर्भात काही अपडेट आली तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे। त्यामुळेच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। त्यासोबतच यामध्ये अजून एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे सध्या आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवा शुल्क हे 20 रुपये इतकेच असून 2008 पासून या दरामध्ये कोणत्याही स्वरूपाची वाढ ही करण्यात आलेली नाहीये। वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगानेच आता सेवा शुल्क हे 50 रुपये करण्यात येणार आहे। म्हणजेच बघा, सेवा शुल्कामध्ये 30 रुपयाची वाढ ही केली जाणार आहे। त्यामुळे केंद्र चालकांसाठी ही मोठी आनंदाची अशी बातमी आहे। यामध्ये सेवा शुल्काचे नवीन विभाजन हे खालीलप्रमाणे असणार आहे। यामध्ये राज्य सेतू केंद्राचा वाटा हा 5% म्हणजेच 2.5 रुपये असणार आहे। त्यासोबत महाआयटीचा वाटा 20% म्हणजे 10 रुपये असणार आहे। त्यासोबतच जिल्हा सेतू सोसायटीचा हा वाटा 10% म्हणजेच 5 रुपये असणार आहे। आणि शेवटी आपले सरकार सेवा केंद्र चालक VLE यांचा वाटा हा 65% म्हणजेच 32.50 रुपये एवढा असणार आहे। आणि त्याचबरोबर नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळवण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील आशिष शेलार यांनी सांगितलं आहे। म्हणजेच घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क हे 100 रुपये प्रति नोंदणी असे आकारले जाणार आहे। याचा अर्थ आपले सरकार सेवा केंद्र याच्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला घर बसल्या भेटणार आहेत। त्यामुळे नव्या नियमानुसार एकंदरीतच केंद्राची संख्या ही वाढवली जाणार आहे आणि त्यासोबतच घरपोच सेवा ही दिली जाणार आहे। त्यामुळे केंद्र चालक आणि ग्राहकांना दोघांनाही फायदा होणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।